हवी त्या चर्चा आता रस्त्यावरती का होताना दिसतात? कोण कारणीभूत आहे यासाठी? जयेश वाणी. यासाठी कारणीभूत 150% केवळ सरकारचं निष्क्रियता आहे, सरकारचा नाकर्तेपणा आहे, सरकारची बोटचेपी भूमिका आहे. जे स्वतःला 56 इंच म्हणवून घेणारे लोक होते ते फट्टू निघाले, कारण की ते आपल्या देशातल्या आपल्याच विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायलाही 20 दिवस घाबरलेत. जेव्हा सोनम वांगचुकांना उचललं गेलं, आंदोलन लोकसभेकडे निघालं हे कळालं, तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे आता यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे. तोपर्यंत या घाबरगुंड्या लोकांमध्ये हिंमत नव्हती या आंदोलकांशी चर्चा करायची. इतके हे निष्क्रिय आणि नालायक सरकार आहे. आता एक दोन मुद्द्यांकडे मी वळायला पाहिजे, जे मुद्दे सन्माननीय विश्वास पाठक सरांनी उपस्थित केलेत. इतके चांगले मुद्दे उपस्थित करतात ना ते, की ते किती खोटे हे लगेच कळतं. इतके ते चांगले असतात. माझं एक आव्हान आहे, आपला शो अजून पुढचे 35 मिनिटं तर नक्की चालणार आहे. विश्वास पाटील सरांकडे मोबाईल आहे. ज्या घोषणा त्यांनी आता विद्यार्थ्यांनी दिल्या असं म्हणतायत ना, त्याचा एक व्हिडिओ फक्त काढून दाखवा. एक व्हिडिओ. एकतर ते तरी सत्य बोलतायत किंवा आम्ही तरी. विद्यार्थ्यांना या देशातल्या बदनाम करणारे हे लोक आहेत. मला आश्चर्य वाटतं की हे पालक असतील कदाचित. एका पालकांनी आपल्या पाल्याच्या बरोबरीने शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांबद्दल केवळ राजकारण म्हणून इतके घाण आरोप करावेत. ज्या घोषणा कधी लागल्या नाही. आपण सगळ्यांनी बघितलं की घोषणा काय होत्या. वंदे मातरमच्या घोषणा होत्या, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा होत्या, भारत माता की जयच्या घोषणा होत्या. या घोषणा देणं या देशामध्ये गुन्हा झालाय का? खोटे नरेटिव्ह सेट करणं हा भारतीय जनता पार्टीचा इतका महाभयंकर आजार जडलाय. सतत खोटं बोलायचं. 35 मिनिटं पुढची आहेत, त्यांनी त्या घोषणा दाखवाव्याच तो व्हिडिओ, की त्या आंदोलनामध्ये अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या होत्या. नाहीतर या देशातल्या विद्यार्थ्यांची माफी मागावी, की तुम्ही विद्यार्थ्यांना बदनाम करण्यासाठी खोटं बोलताय. माझा तिसरा मुद्दा, त्यांनी असं सांगितलं की विषय संपलाय, नीटची परीक्षा पुन्हा घेतली गेली आहे. हे कुठलं लॉजिक आहे? भारतीय जनता पार्टी आणि लॉजिकचा संबंध 2014 नंतर संपलाय. मला सांगा, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही मुख्य मागणी होती. उद्या विशाल पाटील साहेब, मी आपल्या सगळ्या दर्शकांना, आपल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारतो. जर एखाद्या व्यक्तीचा खून झाला असेल आणि खुनाचं हत्यार सापडलं म्हणून आरोपीला सोडून द्यायचं का? हो, आरोपीला पकडून शिक्षा देणं हे कायद्याचं राज्य आहे ना. तुम्ही फक्त चाकू पकडला खुनाचा म्हणून झाला, आता काय खुनाचा चाकू पकडला गेला, आता काही विषयच नाही, असं होत असतं का? हे कुठल्या लॉजिकनी बोलताय? एक आरोप मी काल परवापासून सतत भारतीय जनता पार्टीवाल्यांकडून बघतोय. जो कोणी माणूस तिथे जातोय त्याच्याविषयी म्हणतात की अरे तुम्हाला काय देणं घेणं देणं, तुमची नीट झाली आहे का, तुम्ही नीटची परीक्षा दिलेली आहे का? अहो, नीटची परीक्षा दिली तरच या आंदोलनात उतरायचं, हे कुठलं लॉजिक आहे? या आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टी नेमका काय नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते, की उद्या एखाद्या महिलेवरती बलात्कार झाल्यावरती मग त्या आंदोलनात कोणी उतरायचं? लाज वाटली पाहिजे आपल्याला सरकार म्हणून. अशा पद्धतीची उत्तरं जर प्रवक्त्यांकडनं येणार असतील तर मला खरंच, मी 2 मुलींचा पालक म्हटल्यावरती मला लाज वाटते की माझ्या पोरी अशा सत्ताधाऱ्यांच्या राज्यात जगत आहे, ज्यांना या राज्यातल्या, या देशातल्या विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारे त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र स्वतः सरकार करतंय. बरं, बदनामीचं षडयंत्र सरकार करतंय का? त्याचबरोबर ज्या व्हिडिओ संदर्भात तुम्ही चॅलेंज केलेलं आहे, विश्वास पाठकजींना आपण तेवढा वेळ देऊयात. त्यांना नेमकं काय म्हणायचंय, त्यांच्या पक्षाला काय